हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 13 श्लोक क्रमांक 22. उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता, महेश्वर, परम आत्मा असे याला म्हटले जाते. देहात राहूनही हा पुरुष परच असतो. उपद्रष्टा, द्रष्टा म्हणजे पाहणारा. येथे केवळ पाहणे अपेक्षित आहे. हे पाहणे म्हणजे साक्षी राहून पाहणे असते. परंतु जेव्हा आत्मा स्वतःला दृश्यामुळे परिणामित करतो, प्रकृतीच्या गुणाने प्रभावित होतो, तेव्हा तो साक्षीत्व सोडतो. तेव्हा त्याला द्रष्टा असे न म्हणता उपद्रष्टा असे म्हटले आहे. प्रकृती द्रष्ट्याची दखल न घेता कृती करत असते, परंतु द्रष्टा मात्र त्या कृतीत प्रकृतीच्या गुणात सहभागी होतो, म्हणून तो केवळ द्रष्टा राहत नाही, तो उपद्रष्टा होतो. अनुमंता, देहादी इंद्रियांना वासना, इच्छा, कामना होतात आणि आत्मा त्यांच्या पूर्ततेला ऊर्जा, चेतना पुरवायला सुरुवात करतो. ही त्या वासना, इच्छा, कामना यांना त्याची एक प्रकारची संमती असते. नुसतीच संमती नसते, तर ती अनुसंमती असते. संमतीबरोबर आत्मा वासना, इच्छा, कामना यांच्या पूर्ततेसाठी, तसेच वासना, इच्छा, कामना यांच्या तृप्तीसाठी आत्मा प्रयत्न सुरू करतो. मध्यंतरीच्या काळात देह बदलला तरीही त्यासाठी नवीन देहात कार्यरत राहतो. भरता, आत्मा प्रकृतीचे पालन, पोषण, भरण, लालन, संगोपन, संरक्षण करतो. तो आपणहून देहाचे पतन होऊ देत नाही, म्हणून त्याला भरता असे म्हटलेले आहे. भोक्ता, देह सुखी दुःखी झाल्यास आत्मा त्यात स्वतःला गुंतवू देतो. इंद्रियांना वासना निर्माण झाली तर त्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील होतो. याचा अर्थ तो दृश्य उपभोगतो, म्हणून त्याला भोक्ता असे म्हटलेले आहे. महेश्वर, उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता इत्यादीवरून असे स्पष्ट दिसते की आत्मा अशा काही थाटात व्यवहार करत असतो की तो देहादी इंद्रियांचा, प्रकृतीचा स्वतःला मालक समजतो, म्हणून त्याला महेश्वर असे म्हटलेले आहे. परम आत्मा, हे एवढे असे सर्व असले तरीही एक गोष्ट नक्की आहे की हे सर्व अनवधानाने होत असते. हे सर्व आपण थांबवू शकतो जर आपण पुरुष आणि प्रकृती यामधील भेद जाणला, तर आपण असे करणार नाही. आपण म्हणजे आत्मा आहोत, त्या परम आत्म्याचा अंश आहोत. ही सृष्टी निर्माण करणारे आहोत. ही सृष्टी केवळ पाहण्यासाठी येथे आलो आहोत. येथील सृष्टीलीला अवलोकन करून त्याचा केवळ आनंद घेण्यासाठी येथे देह धारण केलेला आहे. हे जाणून जर आपण त्या देहातील नगरात वास्तव्य केले तर आपला येथे येण्याचा हेतू साध्य होईल. आपण मूलतः परमात्मा आहोत. यास्तव एक गोष्ट पक्की लक्षात घ्यायची आहे की या देहात राहूनही आत्मा हा देहापेक्षा निराळाच आहे. तो देह या नगरात राहणारा या अर्थी पुरुष आहे. त्याचा आणि देह करत असलेल्या कृतीचा काहीही संबंध नाही. ही जाण ठेवली की आपण सायुज्य मुक्त म्हणून येथे वास्तव्य करू. तोच योग आहे. हरिओम.